बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्यात। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येते। आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली। एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी याचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे। निश्चितच उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचे एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल, एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान असेल हे आमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि त्यांच्यासाठी ही मागणी त्या ठिकाणी त्यांना भारतरत्न मिळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागतार्हच आहे। मला खात्री आहे की केंद्र सरकार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून त्याचे एक उत्तर ऐकायला। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्यांचे जे पैसे आहेत ते पडलेले आहेत, परंतु काही महिला अशा होत्या की त्यांच्या खात्यावरती अजून ती रक्कम जमा झाली नव्हती। यासाठी काही महिलांना जे KYC आहे ते करायला सांगितलेली होती। KYC करणे हे कंपल्सरी असले तरी यामध्ये भरपूर महिलांना खूप प्रॉब्लेम हे येत होते। तर आपण कालची न्यूज बघितली असेल, त्यामध्ये ते महत्त्वपूर्ण अपडेट होती ती अदिती तटकरे यांनी दिलेली होती, कारण ज्या महिलांची KYC होत नव्हती त्यांचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे त्यांचे पती नाही आहेत किंवा त्यांना वडील नाही आहेत, किंवा काही महिला अशा होते की त्यांचे अजूनपर्यंत लग्न झालेले नव्हते आणि त्यामुळे त्यांचे जे फॉर्म आहेत ते आता KYC करायला खूप प्रकारे त्यांना अडचण येत होती। तर याच्या प्रश्नांचे उत्तर त्यांनी दिलेलं होतं। KYC झाले नसेल तर टेन्शन घेऊ नका, यामध्ये वेबसाईटचं काम सध्या सुरू आहे। यामुळे तुम्ही जे तुमचे आधार कार्ड आहे, तुम्ही काय करत आहात की तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल त्याचे आधार कार्ड तुम्ही त्यामध्ये जोडत आहात, पण ते कुठल्याही प्रकारे योग्य नाही आहे। त्यामध्ये जे भरपूर प्रकारची अडचण आहे, प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला होणार आहे। यामुळे तुमचा फॉर्म देखील रिजेक्ट होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला काही दिवसांची वाट बघायची आहे, कारण अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि जी KYC करण्यासाठी मुदत आहे ती सुद्धा वाढवली जाणार आहे। तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे। ज्या बहिणींची KYC झालेली आहेत आणि ज्या महिला यामध्ये पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रितरित्या दिला जाणार आहे। आचारसंहिता सुरू असली तरी योजना कुठल्याही प्रकारे बंद होत नाही अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली होती। त्यामुळे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर ही रक्कम सुद्धा मिळणार आहे। राहिला प्रश्न 2100 रुपयाचा, त्याबद्दल देखील डिसेंबरच्या नंतर जो निर्णय आहे तो घेतला जाणार आहे। या रकमेबद्दल सुद्धा निर्णय घेतल्यानंतर ती रक्कम तुमच्या खात्यावरती मिळणार आहे। परंतु KYCचा प्रॉब्लेम महिलांना होता आणि भरपूर महिला आहे प्रश्नसुद्धा विचारत होते, त्यामुळे आपण ती अपडेट होती ते व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली होती। तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी कुठलीही प्रकारची शंका असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं विचारू शकता। आपण त्या प्रश्नांची उत्तर देण्याचे चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहोत।